अशोक खरात शिर्डी जमीन खरेदी प्रकरण आता समोर आलंय। 2 आरोपींना 3 दिवसांची या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनावणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्पना खरातला लवकरच अटक होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिर्डीतल्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये अशोक खरातचा आणि त्यासोबतच आणखी दोघांचा पाय खोलात गेलेला आहे। अशोक खरात शिर्डी जमीन खरेदी प्रकरणामध्ये 2 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनावणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरातच्या पत्नीवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आणि कल्पना खरात गुन्हा दाखल झालेला आहे। कल्पना खरातला लवकरच अटक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। या जमीन प्रकरणामध्ये शिर्डीतल्या जमीन प्रकरणामध्ये मूळ मालकांची फसवणूक केल्या प्रकरणाचे हे सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मूळ मालकाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आणि आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। आरोपींना तथाकथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक करून आज राहता न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। सदर प्रकरणामध्ये आरोपींचा कुठलाही प्रत्यक्ष संबंध नसल्याचा युक्तिवाद हा आरोपीच्या वतीनं करण्यात आला। जे काही वादातल्या जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण आहे त्या गैरव्यवहारातल्या रकमा या काय अरविंद बावकेंना प्रत्यक्ष स्वरूपात मिळालेल्या नाही, तशा स्वरूपाची कुठलीही पुरावे नाहीत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता तपासी अधिकाऱ्यांनी गुन्ह्यामध्ये 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती। आरोपींचा सगळा युक्तिवाद, अभिलेखावरचे कागदपत्र या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय न्यायालयाने 3 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिलेली आहे।